लगा कसा कट आलाय, कसा आलाय? कसं माशाचं पीस दिसते नात खोळाज. कसा आहे? तर मित्रांनो तुम्ही म्हणताल याला लय तेल झालं बरं का, पण तेल आपण ऍक्च्युली एवढं टाकलं नाही. कारण तुम्हाला सांगितलंय चरबी ज्या वेळेस आपण एक पळी तेल टाकलो ते टाकले चरबीचं तेल भरपूर झालंय. आणि मुटका आपला सुक्का मसाला होता त्याच्यापासून बी अशा भाज्या बनते त्या. तुम्हाला ह्याची तरी कसं काय सगळं दिसतंय. अशी सोरण असल्यावर नात खोळाचं भाज्या. या सगळी जण जेवायला. लगा लगा आज काय चालू आहे संध्याकाळच्या जेवणात? अहो आज चालू आहे बघा एकदम दणका मच्छीचा. तर आज बघा कुठला मासा आणलाय का ही? ओळखा बरं कुठला मासा आहे? काय लागला चमकायला आता? गुगळे हाय का कुंचा हाय कटरना हाय? मांगूर नाही का? मांगूर खात नसते ती. मांगूर मासा चांगला नसतो शरीराला आपल्या. मांगूर कधीच खायचा नाही. ही मासा चांगला असतो आपल्या शरीराला सुद्धा चांगला असतो ही मासा. तर याला बरीच लोक निर्गेल वगैरे बरीच नाव आहे ती बरं का. आणि ह्यात काटा म्हणून कुठं नाही, फक्त एकच मध्ये तेवढी फांजर निघणारी एकच. ह्याच्यात जी चरबी निघली ती बघा इकडे मी तेलात टाकली. आता ही भाजी कशी आहे माहितीये का? भरपूर असं ह्या माशाला तेल असतं. थोडं जरी आपण तेल वापरलं तर जास्त होतंय चरबीमुळे. मासा खायला पण गुडीला लय असतो या. आणि खरं ही लेकरासनी मासा चांगला बरं का. जाणत्यापेक्षा आपल्या लेकरा बाळाला मासा चांगला. काट्याचं पण भ्या नाही. आणि दुसरी गोष्ट ज्याला खाई येत नाही त्याला पण ही मासा चांगला आहे बरं का. एखाद्याला खाई येत नाही. आम्ही हाय बघा कोळी, त्यामुळे आम्हाला मास कसं खायचं कसं नाही शिकवावंच लागत नाही. आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे मास म्हणलं ना आम्हाला लय भारी वाटतं बघा. सगळ्यापेक्षा आम्हाला जर काय आवडत असेल तर माशाचं कालवण आणि शिळ्या भाकरी आपली असू द्या. काय नाही बघा, काला करून खाल्लं की पोट भरतं या. जुनी मन आहे बघ. कोणाला काय नसतं तर चालतं, पण पहिला मासा पाहिजे. अहो ते आपला धर्म झाला त्यामुळे ते आपल्याला लागणारच आहे. आणि हिनं चरबी टाकलीये तसं तेल हळूहळू कसं सुटायला लागलंय बघा. मी एक पळी तेल ओतलं होतं बघा, आता पूर्णपणे इघरून जाणार बघा. ही तेल सगळं तेल होतंय. आणि हे मासा असतानाच तेलकट आहे हो. असं चोपाट का नाही भरपूर होतोय. आणि ह्याची बारकी अशी आपण मटणासारखी जरी पीस बनवून तुकडं चौकोनी करून जरी भाजी बनवली तर मटणासारखी चव लागती. बहिणीनं काय माहितीये का? तीच मासा ज्यावेळेस बारका असतो आपल्या अंगठ्यावणी करंगुळीवणी तेव्हा तर मासा हे तळून खायला एकदम भारी लागतो बघा. कुरकुरीत आणि खमंग चवीला तर इतका मासा असतो का नाही. नाक खुडा एवढा मासा चवीला आहे. तर इकडे चरबी कशी वितळायला लागली बघा. हळूहळू वितळत तसं त्याचं तेल सुटायला लागलंय. अहो बोकडाची चरबी तरी इतळत नाही एवढी. फिकी पडते बोकड सुद्धा फिकी पडतं ह्याच्या पुढं. बोकडात सुद्धा इतकी चरबी निघत नाही. इतकी चरबी निघते तरी ह्यानी लय आणलं नाही. अर्धा पण आणला नाही ते आपला मासा. थोडाच आणलं या. किलोभर आणलंय ना व? हा 1 किलो आणलाय. 1 किलो आणलंय बघा. लय आणलं नाही कारण की मासा पण ही महाग आहे हो. महाग आहे त्यामुळे थोडंच आणलंय. थोडंच खावा पण चांगलं खावा म्हणून आज थोडंच आणलंय. तिला तरी म्हणलं होतं मी चिलापी घेऊ का, तळत असली सुक बनवत असली तर घेतो. कारण हे एका माशात ती 2 किलो मासे येतात. तर नग म्हणली कधी तर चांगलं खाऊया. मग चला म्हणलं. मध्ये आपल्यावर झपोटा होता कशाचा? निर्गेल आणि कटारना. रव आणि काटल्या. कारण काय करायचं, सासरे बुवा तिकडे नदीला धरायला गेले, त्यांना गावाला तिकडनं ती पाठवून द्यायचं. त्यामुळे ते जेवदान का होता. तर बघूया बहिणीनं माशाचं कालवण कसं होतंय कसं नाही. चरबी लागली इतरायला. आपण घेऊया यात टाकून आता आपलं लसूण अद्रक खोबरं काय असेल ते. तुम्हाला दावतीच मी. आता चरबी तर तुम्ही पहिल्यांदाच बघितली त्यात टाकल्यावर किती होती आणि आता तुम्हाला दिसती किती आहे. पण ह्यात कसं आहे, थोडं गव्हानं तेल टाकले शेवट तिचं पण शिवत नाही हो, वितळत नाही. आणि ती पूर्ण वितळणार आहे बघा. ती चरबी म्हणून बघायला राहत नाही. पण त्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत त्या संग मसाला पण घ्या भाजून. हे आपलं काय कुठले खोबरं कोथिंबीर आलं लसूण आणि मित्रांनो आपण तुम्हाला ओरिजिनल दाखवतोय बघा. अशा पद्धतीत भाज्या ओरिजिनल बनवतोय. ह्याला आता कांदा आणि टमाटो फक्त नाही, ती मटणाला लागतं. माशाला वापरत नाही. ती आपण गावाकडे वापरत नाही बघा. वापरते ती सगळीच. तेल किती झाले बघा. तेल किती सुटलंय म्हणते बघा. आता ह्यात हे घेतलं का नाही भाजून
मस्त बाकी हे बघा आपला सुक्का मसाला त्या दिवशी बनवलाय का नाही ते इथं घेतलाय. आणि दुसरं तुम्हाला इथं दिसतंय जवळ पूर्ण दाखवतो. इथं कुठं दुसरं तुम्हाला काय पुडी फिडी काय दिसत नाही. काय असेल ती ओरिजिनल आपला फक्त मुटका मसाला. मुटका त्याचेच मसाला. फक्त भाज्या हा. कुठला सुहाना नाही घरकुल नाही काय काय नाही. तसलं काय फक्त एकच ब्रँड आणि त्याचीच भाजी तुम्हाला बनवून दाखवणार. तेल किती सुटलंय बघा की मासा एवढा एवढा पण तेल भरपूर झाले म्हणजे झालं या. नाही मासा जी तेलकट असतोय बरं का त्यामुळे होणारच आहे ती. आवडलीस तर तेलकट पण नसतो खायला पण हा मासा चांगला नाही असतो. चव आहे. आता हे जर कसं होतंय जसा हा मासा शिजल का नाही त्या भाजीत तसा आटरून मटणासारखा येतो. मटण जसं आटरतं का नाही तसा येतो. आणि याचं तुकडं करायला पाहिलं होतं पण आपण काय म्हणलं असू द्या कारण आपल्या सगळी खाणारी. खाणारी जायची. आता ही मोठा तुकडा जे आहे ती माझा तुकडा आहे. ही दोन तुकडे माझं. कसे वाटण्या चालू आहे त्या इकडे ह्या वाघांचं काय आहे का नाही. या वाघाने एक दिवशी मात्र झोपेत काम लावलं होतं बघा. रातच्या 11 वाजता मासाचा काटा अडकला नरड्यात म्हणून दवाखान्यात नेलं काटा तर सहजासहजी निघाला. यात चालला आपला मुटका मसाला बघा. वास बघा की. माशाची भाजी म्हणल्यावर तिखट पाहिजे. नुसतं कडान जरी पेलं तर सर्दी गेली पाहिजे. त्यामुळे तिखट जरा थोडं जादा टाक पण कमी करू नको. नाही तिखट भरपूर टाकलं. आणि तुम्हाला ह्याची तरी बी आलेली दाखवतो बरं का. आता ह्यात ज्या वेळेस ती मासं टाकल आणि हलवून एकजीव करून पाणी ओतल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो तरी कशी ती कशी नाही ती व्यवस्थित एकदम. हा. तरी पण बघा की आताच लागले तेल सुटायला. मासाला भाजला की तेल सुटतंय. अहो यात बरं का माशाचा तुकडा नाही किंवा मटणाचा तुकडा नाही कशाच नाही फक्त खोबरं आलं लसूण असला आईन मसाला टाकलाय तरी त्याचा सुगंध चालू आहे. आणि बाय म्हणा आज असं काय केलंय मला काही कळलं नाही. काय हो? त्या कडे ते येऊ बसत नाही म्हणले असले गुंडगुळी कशाला ठेवायची. आता आयत्या घरात काय करतात. मासं मी स्वच्छ धुवून घेतले तर बरं बहिणीनं. मासं मी धुवून घेतले तर या. मग घ्या आता टाकून बी झालंय की. एक एक मासा लागली टाकायला. एक एक कशाला सगळंच वत की बकाक करणं. तसं कसं बकात करणं काय पाणी आहे काय बकात करणं वाटायला. आ पाणी वता येतंय ग पण असं मासं दोन टाकून तू हलवायची कधी सांडच धरायची कधी कडे घ्यायची कधी. माझ्या हातात लागलं पडायला. बरोबर. मित्रांनो कमी तेलात ज्यादा तेल झालं त्याच्यात चरबीमुळं आणि मासा एकदम चविष्ट लागतो बरं का. हे तुम्ही कधी पण आणून बघा. ज्यांना खाई येत नाही त्यांनी तर आवर्जून ही मासा आणा. आता ही मासा बनवते पण माया तोंडला पाणी सुटायला लागले काय तुम्हाला सांगू दे. आता फिरच पडू नका. आता काय करते माहिती का राईस बनवते. मग भाजी ज्यादा बनवू नको मस्त बाकी थोडी घट्टच राहू दे. मग ते राईस मध्ये असं थोडी भाजी ओतली का नाही त्यातल्या त्यात राहिली पाहिजे. आणि असा माशा तुकडा घ्यायचा हळूच आणि हळूच खायचा. अहो तुम्हाला खोटं सांगत नाही कारण तुमच्या कविताच्या हाताला लय चव आहे. उगाच दाजीचं पोट सुटलं नाही व मी करून चांगलं चांगलं खायला घालते म्हणून तर पोट सुटलं या. तुमच्या संग बोलत आपल्या कालनाला कसा कट आला बघा. दिसती का काळी खारकोटी कडणी. अजूनही मासा शिजायचा आहे बरं का. तरी तेल तुम्हाला हलवल्या होतीने दिसतंय साईडला. तर मित्रांनो आता ह्याला नॉर्मल पाणी वतायचं आहे बरं का. भरपूर पाणी वतत नाही मी कारण की जेवढी भाजी घट्ट असेल तेवढं भातात खायला मजा येते. आणि आपल्या मकाच्या भाकरीला लागतं पातळ भरपूर. हा तर मित्रांनो आपली भाजी होणार आहे आता 10 ते 15 मिनिटात तयार. तुम्ही पण या जेवाय आम्ही पण लागलो जेवाय. +91